नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या स्वतःच्या बुक्स चॅनेलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जे तुमचं आयुष्य बदलू शकतं, ॲटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लियर। हे पुस्तक आपल्याला शिकवतं की कसे छोटे छोटे बदल करून आपण आपल्या लाईफमध्ये मोठे रिझल्ट्स आणू शकतो। जर तुम्ही तुमच्या वाईट सवयींमुळे त्रस्त असाल आणि चांगल्या सवयी बनवू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या व्हिडिओमध्ये आपण ॲटॉमिक हॅबिट्सचे 10 सर्वात महत्त्वाचे लेसन्स समजून घेऊ आणि त्यांना आपल्या डेली लाईफमध्ये अप्लाय करायला शिकू। चला तर सुरू करूया। लेसन नंबर 1, द ॲग्रिगेशन ऑफ मार्जिनल गेन्स। ॲटॉमिक हॅबिट्सचा हा पहिला लेसन खूपच पॉवरफुल आहे। जेम्स क्लियर म्हणतात की मोठे बदल एका दिवसात नाही होत, तर छोटे छोटे इम्प्रूव्हमेंट्स मिळून होतात। जसे एक ॲटम खूप छोटा असतो, पण जेव्हा करोडो ॲटम्स मिळतात तेव्हा एक मोठी वस्तू बनते। तसेच छोट्या छोट्या चांगल्या सवयी मिळून आपल्या लाईफमध्ये मोठा इम्पॅक्ट टाकतात। ते याला 1% बेटर एव्हरी डेचा फॉर्म्युला म्हणतात। म्हणजे जर तुम्ही दररोज फक्त 1% इम्प्रूव्ह करत असाल तर एका वर्षात तुम्ही 37 पट चांगले व्हाल। ऐकायला हे खूपच लहान वाटतं, पण याचा कंपाऊंडिंग इफेक्ट खूप मोठा असतो। एक रिअल लाईफ उदाहरण घेऊया। समजा तुम्ही रोज फक्त 15 मिनिटे एक्सरसाइज करता। हे ऐकायला खूप कमी वाटतं, पण जर तुम्ही ते रोज करत असाल तर एका वर्षात तुम्ही 90 तास एक्सरसाइज करू शकाल। हे तुमच्या आरोग्यासाठी खूप मोठं इम्प्रूव्हमेंट आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही रोज फक्त 10 मिनिटे वाचता तर एका वर्षात तुम्ही अनेक पुस्तके वाचू शकाल। हे तुमच्या नॉलेजसाठी खूप मोठा गेन असेल। बहुतेक वेळा आपण मोठे आणि इमिडिएट रिझल्ट्स मागतो आणि म्हणूनच छोटे छोटे एफर्ट्सला इग्नोर करतो। पण ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला शिकवते की खरी पॉवर छोटे छोटे कन्सिस्टंट एफर्ट्समध्येच आहे। हा लेसन आपल्याला हे पण शिकवतो की आपल्याला रिझल्ट्सवर नाही तर सिस्टमवर फोकस करायला पाहिजे। म्हणजे आपल्याला अशा हॅबिट्स बनवायला पाहिजे जे आपल्याला ऑटोमॅटिकली रिझल्ट्सकडे घेऊन जातील। जसे जर तुम्ही रोज 15 मिनिटे एक्सरसाइज करण्याची हॅबिट बनवली तर तुम्हाला रिझल्ट्सबद्दल विचार करण्याची गरज नाही, ते आपोआप येतील। म्हणून पहिला लेसन हाच आहे की छोटे छोटे इम्प्रूव्हमेंट्सला कमी लेखू नका। दररोज 1% चांगले बनण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही बघाल की वेळेनुसार किती मोठा फरक येतो। छोट्या सुरुवातच मोठ्या उपलब्धीची नीव ठेवते। कासवाच्या गतीनेच का होईना, पण सतत चालत राहणेच ध्येयापर्यंत पोहोचवते। लेसन नंबर 2, फॉरगेट अबाउट गोल्स, फोकस ऑन सिस्टम्स। या लेसनमध्ये जेम्स क्लियर आपल्याला सांगतात की बहुतेक वेळा आपण गोल्सवर खूप जास्त फोकस करतो आणि म्हणूनच निराश होतो जेव्हा आपल्याला इमिडिएट रिझल्ट्स नाही मिळत। ते म्हणतात की गोल्स इम्पॉर्टंट आहेत, पण त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहेत सिस्टम्स। सिस्टम्सचा अर्थ आहे ती प्रोसेस जी तुम्हाला तुमच्या गोल्सपर्यंत घेऊन जाते। एक उदाहरण घेऊया। समजा तुमचा गोल आहे वजन कमी करणे। हा तुमचा गोल आहे, पण तो अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला एक सिस्टम बनवावी लागेल, जसे की रोज एक्सरसाइज करणे, हेल्दी अन्न खाणे आणि जंक फूड टाळणे। जर तुम्ही फक्त गोलवर फोकस कराल आणि कोणतीही सिस्टम नाही बनवाल तर तुमचे वजन कमी करण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। तसेच जर तुम्ही एक चांगली सिस्टम बनवली तर तुम्हाला गोलबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही, तो आपोआप अचीव्ह होईल। ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला शिकवते की आपल्याला रिझल्ट्सवर नाही तर प्रोसेसवर फोकस करायला पाहिजे। आपल्याला अशा हॅबिट्स बनवायला पाहिजे जे आपल्याला ऑटोमॅटिकली आपल्या गोल्सकडे घेऊन जातील। आणखी एक उदाहरण घेऊया। समजा तुमचा गोल आहे एक बुक लिहिणे। जर तुम्ही फक्त हेच विचार करत राहिलात की मला एक बुक लिहायची आहे तर तुम्ही कधीच लिहू शकणार नाही। पण जर तुम्ही एक सिस्टम बनवता, जसे की रोज 1 तास लिहिणे, तर तुम्ही हळूहळू तुमचं बुक पूर्ण कराल। म्हणून दुसरा लेसन हाच आहे की गोल्सला विसरून जा, सिस्टम्सवर फोकस करा। आपल्या गोल्सला अचीव्ह करण्यासाठी एक चांगली सिस्टम बनवा आणि त्यावर कन्सिस्टंटली काम करा। गोल्स फक्त डेस्टिनेशन आहे, तर सिस्टम तो रस्ता आहे जो तुम्हाला तिथे घेऊन जातो। फक्त ध्येयाचं स्वप्न बघून काही होत नाही, त्यापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य रस्त्यावर चालणं पण जरुरी आहे। प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा, परिणाम आपोआप मिळतील। लेसन नंबर 3, बिल्ड आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स। या लेसनमध्ये जेम्स क्लियर एक खूपच महत्त्वाचा कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करतात, आयडेंटिटी। ते म्हणतात की आपल्याला आपल्या हॅबिट्सला आपल्या आयडेंटिटीशी जोडायला पाहिजे। म्हणजे आपल्याला हे विचार करायला पाहिजे की आपण कोणत्या प्रकारचे व्यक्ती बनू इच्छितो आणि मग त्या प्रकारच्या हॅबिट्स डेव्हलप करायला पाहिजे। एक उदाहरण घेऊया। समजा तुम्हाला एक रनर बनायचं आहे। जर तुम्ही फक्त हेच विचार करत राहिलात की मला एक रेस जिंकायची आहे तर तुमचे रनिंग करण्याचे चान्सेस कमी आहेत। पण जर तुम्ही हे विचार करत असाल की मी एक रनर आहे
तर तुम्ही ऑटोमॅटिकली रनिंग करण्यासाठी मोटिवेटेड राहाल, कारण रनिंग तुमच्या आयडेंटिटीचा पार्ट बनून जाईल. ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला शिकवते की आपल्याला ॲक्शनवर नाही तर आयडेंटिटीवर फोकस करायला पाहिजे. आपल्याला हे विचार करायला पाहिजे की आपण कोणत्या प्रकारचे व्यक्ती बनू इच्छितो आणि मग त्या प्रकारच्या हॅबिट्स कल्टिव्हेट करायला पाहिजे. आणखी एक उदाहरण घेऊया. समजा तुम्हाला एक रायटर बनायचं आहे. जर तुम्ही फक्त हेच विचार करत राहिलात की मला एक बुक लिहायची आहे, तर तुम्ही कदाचित कधीच लिहू शकणार नाही. पण जर तुम्ही हे विचार करत असाल की मी एक रायटर आहे, तर तुम्ही रोज लिहिण्यासाठी मोटिव्हेटेड राहाल, कारण रायटिंग तुमच्या आयडेंटिटीचा पार्ट बनून जाईल. म्हणून तिसरा लेसन हाच आहे की आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स बनवा. हे विचार करा की तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यक्ती बनू इच्छिता आणि मग त्या प्रकारच्या हॅबिट्स डेव्हलप करा. आपल्या ओळखीला आपल्या सवयींशी जोडणंच खरा बदल आहे. फक्त काम केल्याने काही होत नाही, हे जाणवणं जरुरी आहे की आपण ते काम करणारे व्यक्ती आहोत. आपली ओळख बदलूनच तुम्ही आपल्या सवयी बदलू शकता. जसे एक ॲक्टर आपल्या भूमिकेत रमून जातो, तसेच आपल्याला पण आपली मनपसंद ओळखीत रमून जायचं आहे. लेसन नंबर 4, मेक इट ऑब्व्हियस. या लेसनमध्ये जेम्स क्लिअर आपल्याला सांगतात की चांगल्या सवयी बनवण्यासाठी आपल्याला त्यांना ऑब्व्हियस बनवायला पाहिजे, म्हणजे त्यांना साफ तौर दाखवायला पाहिजे. जेव्हा कोणती गोष्ट आपल्या समोर असते तेव्हा ती करण्याची शक्यता वाढते. ते याला हॅबिट क्यूजचा कॉन्सेप्ट म्हणतात. म्हणजे अशा गोष्टी जे आपल्याला कोणत्याही हॅबिटला करण्यासाठी ट्रिगर करतात. एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही रोज सकाळी एक्सरसाइज करू इच्छिता. जर तुम्ही तुमचे एक्सरसाइज क्लोथ्स रात्रीच बेडच्या जवळ ठेवले, तर सकाळी उठून एक्सरसाइज करण्याचे चान्सेस वाढतात, कारण ते क्लोथ्स एक हॅबिट क्यूचं काम करतात. ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला शिकवते की आपल्याला आपल्या एन्व्हायरमेंटला अशा प्रकारे डिझाईन करायला पाहिजे की चांगल्या सवयी ऑटोमॅटिकली ट्रिगर होतील. आणखी एक उदाहरण घेऊया. समजा तुम्हाला जास्त पाणी प्यायचं आहे. जर तुम्ही तुमच्या वर्क डेस्कवर एक पाण्याची बॉटल ठेवली, तर तुम्ही जास्त पाणी प्याल, कारण बॉटल एक हॅबिट क्यूचं काम करेल. त्याचप्रमाणे वाईट सवयींना अव्हॉइड करण्यासाठी आपल्याला त्यांना इनव्हिजिबल बनवायला पाहिजे, म्हणजे त्यांचे हॅबिट क्यूज काढून टाकायला पाहिजे. समजा तुम्ही जास्त टीव्ही बघता. जर तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूममधून टीव्ही रिमोट काढून टाकला, तर टीव्ही बघण्याचे चान्सेस कमी होतील. म्हणून चौथा लेसन हाच आहे की चांगल्या सवयींना ऑब्व्हियस बनवा आणि वाईट सवयींना इनव्हिजिबल. आपल्या एन्व्हायरमेंटला अशा प्रकारे डिझाईन करा की चांगल्या सवयी सहजपणे ट्रिगर होतील आणि वाईट सवयी कठीण होतील. जी गोष्ट डोळ्यासमोर असते ती करणं सोपं होतं आणि जी नजरेतून दूर असते ती करणं कठीण. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला बदलून तुम्ही आपल्या सवयी बदलू शकता. जसे एक साफसुथऱ्या डेस्कवर काम करण्याचा मूड येतो, तसेच एका चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये चांगल्या सवयी वाढतात. लेसन नंबर 5, मेक इट अट्रॅक्टिव्ह. या लेसनमध्ये जेम्स क्लिअर आपल्याला सांगतात की चांगल्या सवयींना जास्त अट्रॅक्टिव्ह बनवल्याने त्यांना स्टिक करणं सोपं होतं. जेव्हा कोणती गोष्ट आपल्याला आवडते तेव्हा ती करण्याची इच्छा होते. ते याला टेम्पटेशन बंडलिंगचा कॉन्सेप्ट म्हणतात. म्हणजे आपल्या आवडत्या गोष्टींना त्या हॅबिट्स सोबत जोडणे ज्यांना तुम्ही डेव्हलप करू इच्छिता. एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही रोज जिममध्ये जाऊ इच्छिता, पण तुम्हाला जिममध्ये जाणं बोरिंग वाटतं. जर तुम्ही जिममध्ये गेल्यावर तुमचा आवडता पॉडकास्ट ऐकण्याचा नियम बनवला, तर जिममध्ये जाणं जास्त अट्रॅक्टिव्ह होईल, कारण तुम्ही पॉडकास्ट ऐकण्यासाठी जिममध्ये जाण्यासाठी मोटिव्हेटेड राहाल. ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला शिकवते की आपल्याला आपल्या हॅबिट्स अशा प्रकारे डिझाईन करायला पाहिजे की ते आपल्याला रिवॉर्ड देणारे वाटतील. आणखी एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही रोज बुक वाचू इच्छिता. जर तुम्ही बुक वाचण्यासाठी एक शांत आणि आरामदायक जागा निवडता, जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करेल, तर बुक वाचणं जास्त अट्रॅक्टिव्ह होईल. त्याचप्रमाणे वाईट सवयींना कमी अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी आपल्याला त्यांना अनप्लेझंट बनवायला पाहिजे, म्हणजे त्यांच्यासोबत काही निगेटिव्ह असोसिएट करायला पाहिजे. समजा तुम्ही जास्त सोशल मीडिया यूज करता. जर तुम्ही प्रत्येक वेळी सोशल मीडिया यूज केल्यावर काही पुशअप्स करण्याचा नियम बनवला, तर सोशल मीडिया यूज करणं कमी अट्रॅक्टिव्ह होईल. म्हणून 5वा लेसन हाच आहे की चांगल्या सवयींना अट्रॅक्टिव्ह बनवा आणि वाईट सवयींना अनप्लेझंट. आपल्या हॅबिट्स अशा प्रकारे डिझाईन करा की तुम्ही त्यांना करण्यासाठी मोटिव्हेटेड राहाल आणि वाईट सवयींपासून दूर राहाल. जी गोष्ट आपल्याला आवडते ती करणं सोपं होतं आणि जी आपल्याला आवडत नाही ती करणं कठीण. आपल्या सवयींना रिवॉर्ड देणारी बनवून तुम्ही त्यांना आपल्या लाईफचा एक नॅचरल पार्ट बनवू शकता. जसे गोड खाल्ल्यावर चांगलं वाटतं, तसेच चांगल्या सवयींना पण रिवॉर्ड देणारी बनवायला पाहिजे, जेणेकरून त्यांना करण्याची इच्छा होईल. लेसन नंबर 6, मेक इट इझी.
या लेसनमध्ये जेम्स क्लिअर आपल्याला सांगतात की चांगल्या सवयी बनवण्यासाठी आपल्याला त्यांना जितकं शक्य होईल तितकं सोपं बनवायला पाहिजे. जेव्हा कोणती गोष्ट सोपी असते तेव्हा ती करण्याची शक्यता वाढते. ते याला 2 मिनिट रूलचा कॉन्सेप्ट म्हणतात. म्हणजे कोणत्याही नवीन हॅबिटला सुरू करण्यासाठी फक्त 2 मिनिटांचा वेळ सेट करा. एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही रोज बुक वाचू इच्छिता. जर तुम्ही हे विचार करत असाल की मी रोज 1 तास वाचणार तर हे खूप कठीण वाटू शकतं. पण जर तुम्ही हा नियम बनवता की मी रोज फक्त 2 मिनिट वाचणार तर हे खूप सोपं वाटेल आणि तुम्ही सहजपणे सुरू करू शकाल. एकदा जेव्हा तुम्ही 2 मिनिट वाचता तेव्हा तुम्ही जास्त वेळ पण वाचू शकता. पण मेन पॉइंट आहे सुरुवात करणं आणि 2 मिनिट रूल याला सोपं बनवतो. ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला शिकवते की आपल्याला आपल्या हॅबिट्स अशा प्रकारे डिझाइन करायला पाहिजे की त्यांच्यासाठी फ्रिक्शन कमीत कमी असो. म्हणजे त्यांना करण्यात कमीत कमी एफर्ट लागावा. आणखी एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही रोज मेडिटेशन करू इच्छिता. जर तुम्ही एक शांत जागा आणि एक स्पेसिफिक टाइम सेट करता तर मेडिटेशन करणं जास्त सोपं होईल. त्याचप्रमाणे वाईट सवयींना अव्हॉइड करण्यासाठी आपल्याला त्यांना कठीण बनवायला पाहिजे. म्हणजे त्यांच्यासाठी फ्रिक्शन वाढवायला पाहिजे. समजा तुम्ही जास्त फास्ट फूड खाता. जर तुम्ही घरात फास्ट फूड ठेवणं बंद करता तर फास्ट फूड खाण्याचे चान्सेस कमी होतील. म्हणून 6वा लेसन हाच आहे की चांगल्या सवयींना सोपं बनवा आणि वाईट सवयींना कठीण. आपल्या हॅबिट्स अशा प्रकारे डिझाइन करा की चांगल्या सवयी सहजपणे होतील आणि वाईट सवयी कठीण. जी गोष्ट सोपी असते ती करणं सोपं होतं आणि जी कठीण असते ती करणं कठीण. आपल्या सवयींसाठी फ्रिक्शन कमी करून तुम्ही त्यांना आपल्या लाईफचा एक नॅचरल पार्ट बनवू शकता. जसे उतारावर गाडी चालवणं सोपं होतं तसेच सोप्या हॅबिट्सला आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करणं सोपं होतं. सुरुवात छोटी हो पण निरंतर हो, हीच यशाची मंत्र आहे. लेसन नंबर 7, मेक इट सॅटिस्फाईंग. या लेसनमध्ये जेम्स क्लिअर आपल्याला सांगतात की चांगल्या सवयींना स्टिक करण्यासाठी त्यांना रिवॉर्ड देणं खूप जरुरी आहे. जेव्हा आपण कोणतंही काम करतो आणि त्यानंतर आपल्याला चांगलं वाटतं तर ते पुन्हा करण्याची इच्छा होते. ते याला रिन्फोर्समेंटचा कॉन्सेप्ट म्हणतात. म्हणजे आपल्या चांगल्या सवयींना रिवॉर्ड्सनी रिन्फोर्स करणं. एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही रोज एक्सरसाइज करता. जर तुम्ही एक्सरसाइज केल्यावर स्वतःला एक हेल्दी स्मूदीने रिवॉर्ड करता तर एक्सरसाइज करणं जास्त सॅटिस्फाईंग होईल आणि तुम्ही ते जास्त वेळ करत राहाल. ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला शिकवते की आपल्याला आपल्या हॅबिट्स अशा प्रकारे डिझाइन करायला पाहिजे की ते आपल्याला इमिडिएट सॅटिस्फॅक्शन देतील. आणखी एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही रोज काहीतरी नवीन शिकता. जर तुम्ही दररोज काहीतरी नवीन शिकल्यानंतर आपल्या प्रोग्रेसला ट्रॅक करता आणि त्याला सेलिब्रेट करता तर शिकणं जास्त सॅटिस्फाईंग होईल. त्याचप्रमाणे वाईट सवयींना अव्हॉइड करण्यासाठी आपल्याला त्यांना अनसॅटिस्फाईंग बनवायला पाहिजे. म्हणजे त्यांच्यासोबत काही निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस असोसिएट करायला पाहिजे. समजा तुम्ही जास्त स्मोक करता. जर तुम्ही प्रत्येक सिगारेट पिल्यानंतर काही एक्स्ट्रा काम करण्याचा नियम बनवला तर स्मोकिंग कमी सॅटिस्फाईंग होईल. म्हणून 7वा लेसन हाच आहे की चांगल्या सवयींना सॅटिस्फाईंग बनवा आणि वाईट सवयींना अनसॅटिस्फाईंग. आपल्या हॅबिट्स अशा प्रकारे डिझाइन करा की तुम्ही त्यांना केल्यावर चांगलं महसूस कराल आणि वाईट सवयींपासून दूर राहाल. जी गोष्ट आपल्याला संतोष देते ती करणं सोपं होतं आणि जी आपल्याला अनप्लेझंट वाटते ती करणं कठीण. आपल्या सवयींना रिवॉर्ड देणारी बनवून तुम्ही त्यांना आपल्या लाईफचा एक नॅचरल पार्ट बनवू शकता. जसे कोणतंही काम पूर्ण झाल्यावर खुशी मिळते तसेच चांगल्या सवयींना पण रिवॉर्ड देणारी बनवायला पाहिजे जेणेकरून त्यांना करण्याची इच्छा होईल. लगेच मिळणारं रिवॉर्ड हॅबिटला बनवून ठेवण्यात खूप मदत करतं. जसे मुलांना चांगल्या कामासाठी टॉफी मिळते तसेच स्वतःला पण छोटे छोटे रिवॉर्ड्स द्यायला पाहिजे. लेसन नंबर 8, यूज हॅबिट ट्रॅकिंग. या लेसनमध्ये जेम्स क्लिअर आपल्याला सांगतात की आपल्या सवयींना ट्रॅक करणं खूप जरुरी आहे. जेव्हा आपण आपली प्रोग्रेस पाहतो तेव्हा आपण मोटिव्हेटेड राहतो आणि सवय चिकटून राहण्याचे चान्सेस वाढतात. ते याला व्हिज्युअल मेजरमेंटचा कॉन्सेप्ट म्हणतात. म्हणजे आपली प्रोग्रेस व्हिज्युअली ट्रॅक करणं. एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही रोज पाणी पिण्याची सवय डेव्हलप करू इच्छिता. जर तुम्ही एक चार्ट बनवता आणि प्रत्येक वेळी पाणी पिल्यानंतर त्यावर टिक करता तर तुम्हाला तुमची प्रोग्रेस साफ तौर पर दिसेल आणि तुम्ही मोटिव्हेटेड राहाल. ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला शिकवते की आपल्याला आपल्या हॅबिट्स अशा प्रकारे ट्रॅक करायला पाहिजे की आपल्याला आपली प्रोग्रेस साफ तौर पर दिसेल. आणखी एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही रोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय डेव्हलप करू इच्छिता. जर तुम्ही एका जर्नलमध्ये दररोज जे शिकलात ते लिहिता तर तुम्हाला तुमच्या लर्निंग जर्नीचा रेकॉर्ड राहील आणि तुम्ही मोटिव्हेटेड राहाल. हॅबिट ट्रॅकिंग आपल्याला अकाउंटेबल पण बनवते.
जेव्हा आपण आपली प्रोग्रेस ट्रॅक करतो तेव्हा आपण स्वतःच्या प्रती जास्त जबाबदार होतो आणि सवय मोडण्याचे चान्सेस कमी होतात. म्हणून 8वा लेसन हाच आहे की हॅबिट ट्रॅकिंगचा उपयोग करा. आपली प्रोग्रेस ट्रॅक करा आणि त्याला व्हिज्युअली बघा. हे तुम्हाला मोटिव्हेटेड ठेवेल आणि सवय चिकटून राहण्यात मदत करेल. जी गोष्ट मोजली जाऊ शकते ती इम्प्रूव्ह केली जाऊ शकते. आपली प्रोग्रेस पाहून आनंद मिळतो आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. जसे एक ॲथलीट आपली परफॉर्मन्स ट्रॅक करतो तसेच आपल्याला पण आपल्या सवयींना ट्रॅक करायला पाहिजे. हॅबिट ट्रॅकिंग एक पॉवरफुल टूल आहे जे आपल्याला आपल्या सवयींना कंट्रोल करण्यात मदत करतं. डिजिटल ॲप्स आणि स्प्रेडशीट्सच्या व्यतिरिक्त तुम्ही साध्या पेपर आणि पेनचा पण वापर करू शकता. मुख्य गोष्ट आहे आपली प्रोग्रेस व्हिज्युअलाइज करणं. लेसन नंबर 9 नेव्हर मिस ट्वाइस. या लेसनमध्ये जेम्स क्लिअर आपल्याला सांगतात की सवयी बनवताना कधीतरी आपण चुकतो, हे नॉर्मल आहे. पण महत्त्वाचं हे आहे की आपण 2 वेळा लगातार नाही चुकायला पाहिजे. जर एक दिवस आपली सवय सुटली तर आपल्याला दुसऱ्या दिवशी ती नक्कीच करायला पाहिजे. ते याला ब्रेकिंग द चेनचा कॉन्सेप्ट म्हणतात. म्हणजे आपल्या सवयीची चेन तुटू नये देणे. एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही रोज सकाळी एक्सरसाइज करता. एक दिवस तुम्ही कोणत्याही कारणामुळे एक्सरसाइज नाही करू शकलात. हे ठीक आहे, पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला नक्कीच एक्सरसाइज करायला पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्या दिवशी पण एक्सरसाइज नाही करत तर तुमच्या सवयीची चेन तुटून जाईल आणि ती पुन्हा सुरू करणं कठीण होईल. ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला शिकवते की आपल्याला परफेक्शनवर नाही तर कन्सिस्टन्सीवर फोकस करायला पाहिजे. कधीकधी आपल्याकडून चुका होतात, पण आपल्याला त्यातून शिकायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. आणखी एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही रोज काहीतरी लिहिण्याची सवय डेव्हलप करत आहात. एक दिवस तुम्ही खूप बिझी आहात आणि नाही लिहू शकलात. काही हरकत नाही, पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला नक्कीच लिहायला पाहिजे. भलेही फक्त एक पॅराग्राफ का नाही लिहा. महत्त्वाचं आहे चेनला बनवून ठेवणं. म्हणून 9वा लेसन हाच आहे की 2 वेळा कधीच नाही चुकायचं. जर एक दिवस तुमची सवय सुटली तर दुसऱ्या दिवशी ती नक्कीच करा. हे तुम्हाला तुमच्या सवयीला बनवून ठेवण्यात खूप मदत करेल. माणूस चुकांचा पुतळा आहे, पण त्या चुकांमधून शिकणं आणि पुढे जाणं खरं महत्त्वाचं आहे. एक दिवस चुकणं काही मोठी गोष्ट नाही, पण लगातार चुकणं एक वाईट सवय बनू शकतं. आपल्या सवयीची चेन तुटण्यापासून वाचवणंच यशाचं रहस्य आहे. जसे एका धाग्याने दोरखंड बनतो तसेच दररोजच्या कन्सिस्टंट एफर्टने एक मजबूत सवय बनते. एकदा चेन तुटल्यावर तिला पुन्हा जोडणं कठीण होतं. म्हणून प्रयत्न करा की चेन कधीच नाही तुटावी. लेसन नंबर 10 बी पेशंट. या लेसनमध्ये जेम्स क्लिअर आपल्याला सांगतात की सवयी बनवण्यात वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला धैर्य ठेवायला पाहिजे. आपण बहुतेक वेळा इमिडिएट रिझल्ट्स मागतो आणि जेव्हा ते आपल्याला नाही मिळत तेव्हा आपण निराश होतो आणि सवय सोडून देतो. ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला शिकवते की आपल्याला लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह ठेवायला पाहिजे आणि प्रोसेसवर ट्रस्ट करायला पाहिजे. एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही रोज जिममध्ये जाता आणि तुम्हाला वाटतं की तुम्हाला एका महिन्यातच रिझल्ट्स दिसायला लागतील, पण असं कदाचित नसेल. बॉडीला बदलायला वेळ लागतो. जर तुम्ही एका महिन्यानंतर निराश होऊन जिममध्ये जाणं सोडता तर तुम्हाला कधीच रिझल्ट्स नाही मिळणार. तसेच जर तुम्ही पेशन्स ठेवता आणि कन्सिस्टंटली जिममध्ये जात राहता तर काही महिन्यांनी तुम्हाला नक्कीच रिझल्ट्स दिसायला लागतील. ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला हे पण शिकवते की आपल्याला प्लेटोजने घाबरायला नाही पाहिजे. प्लेटोज म्हणजे तो वेळ जेव्हा आपल्याला वाटतं की आपली प्रोग्रेस थांबली आहे. हा प्रत्येक हॅबिट बिल्डिंग प्रोसेसचा एक नॉर्मल पार्ट आहे. या टाइमवर आपल्याला पेशन्स ठेवायला पाहिजे आणि आपली सवय कंटिन्यू ठेवायला पाहिजे. आणखी एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एक नवीन भाषा शिकत आहात. सुरुवातीला तुम्हाला खूप लवकर प्रोग्रेस दिसेल, पण एका टाइम नंतर वाटेल की प्रोग्रेस थांबली आहे. हा एक प्लेटो आहे. या टाइमवर जर तुम्ही पेशन्स ठेवता आणि प्रॅक्टिस करत राहता तर तुम्ही या प्लेटोला पार कराल आणि पुन्हा प्रोग्रेस करायला लागाल. म्हणून 10वा लेसन हाच आहे की धैर्य ठेवा. हॅबिट्स बनवण्यात वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह ठेवायला पाहिजे आणि प्रोसेसवर ट्रस्ट करायला पाहिजे. इमिडिएट रिझल्ट्सची अपेक्षा न करता कन्सिस्टंट एफर्ट्सवर फोकस करा. वेळेनुसार तुम्हाला नक्कीच रिझल्ट्स मिळतील. जसे एका झाडाला मोठं व्हायला वेळ लागतो तसेच चांगल्या सवयींना बनण्यात पण वेळ लागतो. रातोरात कोणताही बदल नाही होत, त्यामुळे धैर्य ठेवणं खूप जरुरी आहे. निरंतर प्रयत्न आणि अटूट विश्वासच यशाची नीव ठेवतात. जसे एक शेतकरी बी पेरल्यावर धैर्याने पिकाची वाट पाहतो, तसेच आपल्याला पण आपल्या सवयींना पेरल्यावर धैर्याने त्यांच्या फळण्या फुलण्याचं वाट पाहायला पाहिजे. तर मित्रांनो,
हे होते ॲटॉमिक हॅबिट्सचे 10 पॉवरफुल लेसन्स. आपण शिकलो की कसे छोटे छोटे बदल करून आपण आपल्या लाईफमध्ये मोठे रिझल्ट्स आणू शकतो. हे लेसन्स आपल्याला आपल्या वाईट सवयींना तोडण्यात आणि चांगल्या सवयी बनवण्यात खूप मदत करू शकतात. उम्मीद आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बुक्स चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच आणखी व्हिडिओज मिळत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.